पनवेलमध्ये भाजपचा भव्य पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला असून शिरढोण गावातील अनेक उद्योजक आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे। या कार्यक्रमामुळे पनवेलच्या राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे। रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात हॉटेल साई कृपाचे मालक जनार्दन वाकडीकर, हॉटेल एकविराचे मालक श्यामशेठ वाकडीकर तसेच मनोदय इंग्लिश स्कूलचे चेअरमन भगवान वाजेकर यांनी समर्थकांसह भाजपचा झेंडा हाती घेतला। यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना हा पक्षप्रवेश नाही तर मनोमिलनाचा उत्सव आहे असे सांगत भाजपच्या वाढत्या संघटना शक्तीवरती भर दिला। तर मंगेश वाकडीकर यांनी संपूर्ण शिरढोण गाव आता भाजपमय झाले असून गावागावात पक्षाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे असा विश्वास व्यक्त केला। या कार्यक्रमादरम्यान संघटना विस्ताराच्या दृष्टीने विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या। नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचे वितरण करण्यात आले। या भव्य सोहळ्यास महेश बालदी, युवा नेते प्रीतम म्हात्रे, उद्योजक जयम म्हात्रे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते। पनवेल तालुक्यातील उरण मतदारसंघातील शिरढोण गाव आणि परिसरातील अनेक विविध पक्षात काम करणारे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश करत आहेत आणि या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले आपल्याला उरण खालापूरचे पनवेलचे उरण मतदारसंघ असा आहे की त्याच्यामध्ये तिन्ही तालुके आहेत, उरण, पनवेल आणि खालापूर। हे आमदार धडाडचे काम आमदार माननीय महेश बालदी, ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे आणि आता जिल्ह्याच्या लेवलवरती आपण ज्यांना जिल्हाध्यक्ष बनवलेले आणि चांगलं काम करतायत असे रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष वाकडीकर, जयम म्हात्रे, त्याचबरोबर प्रीतम म्हात्रे, वायटी देशमुख, शिवहर सर्व उपस्थित, राजेंद्र पाटील आहेत, गोताडे आहेत, अमुक सर्व मोठमोठे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पक्षात प्रवेश करणारे विविध पक्षातील शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना वगैरे मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्ते बंधू भगिनी दिसतच नाही काय रे? भगिनी नाही बोलवलं तुम्ही? ठीक आहे, कारण का त्यांच्याशिवाय आपलं काम पूर्ण होत नाही। प्रचाराला जाताना किंवा कुठली कार्यवाही करताना सुद्धा त्यांची संख्या लागतेच, पण ठीक आहे, घाई घ्यायला पण आज पहिल्यांदा आपला पक्षप्रवेश करून घेऊया। नेक्स्ट टाइम ज्याला प्रोग्राम असेल तर त्यांना मागं ठेवू नका, कारण आपल्या सरकारनं जास्तीत जास्त मान सन्मान आपण त्यांना देतो, त्यांचा वाटा आज मतदानामध्ये आपल्यापेक्षा जास्त आहे। महिलांची संख्या जी आहे ना आता ती आपल्यापेक्षा मतदानामध्ये जास्त आहे आणि त्या प्रत्येक वेळेला आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये पुरुष महिला असं नाही, म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला त्यात भेदभाव न करताना जो वाकडीकरांना सांगितलं आपल्याला, जो काम करेल त्याला इथं मान सन्मान दिला जातो, काम करेल त्याला पद दिलं जातं आणि काम करेल त्याला संधी दिली जाते। आणि अशा दृष्टीने म्हणून आपल्याला पाहायला गेला तर आज आता पक्षकारांची नावाची यादी तर फार मोठी आहे आणि मोठमोठे पदाधिकारी आहेत। मी आता सुरुवातीलाच बोलण्याच्या आद्य क्रांतीवीर वासवंत फडक्यांच्या जन्मानं पावन झालेल्या शिरढोण गावात आज एक भाजपमय वातावरण तयार झालेलं आहे। आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून रामशेठ ठाकूर साहेब, महेश बालदी, प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून आज जिल्ह्याचं अध्यक्षपद मिळालं आणि खऱ्या अर्थानं आज शिरढोणमध्ये आज वेगळा वातावरण आहे, विकासाची एक नांदी होत आहे आणि याच्या माध्यमातून आज शिरढोणमधील अनेक लोकांचं भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश होत आहे। त्याच्यामध्ये आज आपण हॉटेल साई कृपाचे मालक जनार्दन शेठ वाकडीकर, हॉटेल साई एकविराचे मालक श्यामशेठ वाकडीकर, आमचे नेते मनोदय इंग्लिश स्कूलचे चेअरमन भगवानभाई वाजेकर, माझे बालपणीपासूनचे मित्र महेश माडिक, माझा बंधू जयेश वाकडीकर, संतोष चौधरी, शंकरजी पवार, सुमितजी पवार, तुकाराम शेठ जळे, जितेंद्र जळे, अमर जळे, प्रवीण म्हात्रे, चेतन कर्णेकर, दिनेश भोपी, यश भोपी, कृष्णा भोपी, रोशन माडिक, जगदीश माडिक, दीपक माडिक, जयेश माडिक, महेश हरिभाऊ माडिक, पंढरीनाथ माडिक, राजेश माडिक, गौरव मित्रमंडळाचे अध्यक्ष धनाजी शेठ चौधरी, अर्जुनजी भोपी, शरदजी भोपी, प्रवीणजी भोपी, जनार्दनजी जळे, बाळारामजी चौधरी,
संतोषजी पाटील, राहुलजी पवार अशा अनेक लोकांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. इन शॉर्ट नोटीस एक 4 दिवसापूर्वी आमची सर्वांची बैठक झाली. आमदार महेश शेठ बालदी साहेब यांच्या नेतृत्वावर, यांच्या विकासाच्या मुद्द्यावर आज हे सर्व लोक प्रभावित होऊन आज भारतीय जनता पार्टी एक हिंदुत्वाचा पक्ष आहे आणि हिंदुत्व वाढला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून ही सर्व लोक इम्प्रेस होऊन इन शॉर्ट नोटीस पिरियडमध्ये एवढा मोठा पक्षप्रवेश झाला आहे. येणाऱ्या महिनाभराच्या काळामध्ये असाच अजून भव्य दिव्य प्रवेश दररोज होणार आहेत. म्हणजे आठवड्यामध्ये, पुढच्या आठवड्यामध्ये अनेक लोक भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याच्या तयारीत आहेत. काहींची लोक फिरायला गेलेत, काही लोकांचं अजून घरामध्ये डिस्कशन चालू आहे आणि याच्या माध्यमातून येणाऱ्या शिवडोन ग्रामपंचायतीमध्ये घवघवीत यश मिळून क्लीन स्वीप देण्याचा आमचा प्रयत्न असेल. मग सरपंच असेल किंवा 11 सदस्य असेल, असे 12च्या 12 सरपंचासहित शिवडोनमध्ये एक इतिहास घडवण्याचं काम आमच्या या सर्व मंडळाच्या माध्यमातून होणार आहे. 2017ची जी निवडणूक झाली त्या 2017च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना यांनी 12पैकी 11 सीट देऊन क्लीन स्वीप दिला होता. तशा पद्धतीचा 100% क्लीन स्वीप देण्याचा आमचा प्राथमिक प्रयत्न असेल आणि हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या शिवडोन गावाचा सर्वांगीण विकास असेल. मग तलाव असेल, तिथलं आमची शाळा असेल, आमचं मैदान असेल, आमचे रस्ते असतील, आमचे सभामंडप असेल, आमचे गावातील उद्यान असेल, याच्यामध्ये फार मोठी डेव्हलपमेंट करून शिवडोन गावचं नाव ज्या पद्धतीने आद्यकांती वासंत फडके यांनी देशात नेलं त्याच पद्धतीने ह्या सर्व मंडळींना घेऊन आम्ही जुना नवा वाद हा विसरून एक सर्वांच्या सबका साथ सबका विकास याच्या माध्यमातून शिवडोन गावचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आज सर्व मंडळींनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. याबद्दल रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष या नात्यानं मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी सर्वांना प्रथम मला काय बोलायचं मंगेशजी वाकडेकर यांचा हार्दिक स्वागत करतो. त्यांनी आम्हाला या पक्षात प्रवेश करण्यास तयार केले बोलो का तुम्ही पक्षात प्रवेश करा हे त्यांनी मला आज सकाळपर्यंत समजून सांगत होतं. हो बा तू प्रवेश करायलाच पाहिजे, गरज आहे. ठीक आहे म्हटलं. आपण जो पण आहे भारतीय जनता पार्टीला फार जे पण आहे हे प्रवाह आहे. प्रवाहाच्या विरुद्ध जाणून त्याला 10 वर्षापूर्वीच मी पक्षामधून शेका पक्षामधून BJPमध्ये जायला सल्ला देणारा मीच आहे त्याला. इथे काय राहू नको, तू प्रवाहामध्ये जा, प्रवाहाच्या विरुद्ध जाऊ नको. आमच्या काही अडचणीमुळे आम्ही पक्षप्रवेश करू शकतो नाही त्याच्याबरोबर आणि त्याला जी पक्षाने त्याच्यावर जबाबदारी मी काल परवा दिवशी राम शेटकडे घरी जाऊनच त्याचा हे केला, हार्दिक शुभेच्छा, प्रशांतच्या पण शुभेच्छा केल्या. तर आमच्या गावचा तुम्ही एवढा मोठा पद देऊन आम्हाला एक मानाचाच हे केला, तुम्ही गावाचा आमचा नाव तुम्ही वेगळा केला, तर ते त्याचं पण मी हे केल्या. मेहरबानी आमच्यावर केली, तुम्ही आमच्या गावाचा अध्यक्ष केला. म्हणजे कार्यक्रम म्हणजे आज शिरडोन गावातील एक दिग्गज नेते म्हणलं तरी चालेल. त्यांच्या हातात जी सत्ता आहे, जर ठरवलं ते तुम्हाला सरपंच करायचं तर तुम्हाला पण सरपंच करू शकतो. त्यांच्या हातात पावर असणार आहे. जनार्दन शेठ वाकडेकर, श्याम शेठ वाकडेकर, त्यांचे मोठे बंधू आहेत पद्माकर शेठ वाकडेकर, ही पूर्ण फॅमिली एक ताकदीने उतरते आणि त्या ताकदीने ते काम त्यांचं पूर्णपणे करून दाखवतात. असेच ही आज त्यांच्या मनात भारतीय जनता पार्टीची एक संकल्पना तयार झाली आणि मंगेशजी वाकडेकर हे माझ्यामुळं, स्पष्ट सांगतो, माझ्यामुळं पक्षामध्ये आले आणि आज जिल्हाधीश झाले. शिवडोन गावामध्ये भारतीय जनता पार्टी पक्ष नव्हता. श्याम पवार हाच भारतीय जनता पार्टीमध्ये गेला होता. त्यानंतर सगळ्या गोष्टीचा विचार करून आज त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या बंधुराजांनी आणि जमलेल्या असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांच्या विश्वासावर आज पक्षप्रवेश केला. काळामध्ये कुठल्याही सदस्याला निवडून येण्याची कधी काळाची गरज लागणार नाही. तो डोळे मिटून निवडून येणार आहे, ही 100% अगदी तुम्हाला ग्वाही देतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.